एक असं मंदिर जे फक्त वर्षातील 4 महिने जगाला दिसतं आणि उरलेले 8 महिने पाण्याखाली गायब असतं. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हो, हे अगदी खरं आहे. आपल्या पुण्यातल्या पवना धरणाच्या कुशीत बसलं आहे सुमारे 900 वर्ष जुनं ऐतिहासिक मंदिर वाघेश्वर मंदिर. या मंदिराची आख्यायिका सुद्धा तेवढीच अद्भुत आहे. असं म्हटलं जातं, प्राचीन काळी एका गायीच्या सडांमधून आपोआप दुधाची धार वाहत होती आणि जेव्हा तिथे शोध घेतला गेला तेव्हा सापडलं इथलं स्वयंभू शिवलिंग. इतिहासकारांच्या मते हे मंदिर साधारण 11व्या किंवा 12व्या शतकातील आहे आणि स्थानिक असं सांगतात की खुद्द छत्रपती शिवाजी महाराजही मावळ प्रांतात असताना या मंदिरात दर्शनासाठी येत असत. पण मग हे मंदिर पाण्याखाली कसं गेलं? तर 1965 मध्ये पवना धरण बांधण्यात आलं तेव्हा हे संपूर्ण मंदिर जलमय झालं. पण निसर्गाचा चमत्कार पहा, दरवर्षी मार्च महिना आला की धरण आटतं, पाणी ओसरतं आणि हे भव्य मंदिर पुन्हा एकदा डौलाने पाण्याच्या बाहेर येतं. उन्हाळ्याच्या 4 महिन्यात हजारो भाविक आणि पर्यटक या वाघेश्वराच्या दर्शनासाठी इथे गर्दी करतात. पुण्यात राहून किंवा महाराष्ट्रात असून तुम्ही कधी या रहस्यमय मंदिराला भेट दिली आहे का? नसेल दिली तर पुढच्या उन्हाळ्यात नक्की प्लॅन करा आणि हो, तुमचे अनुभव मला कमेंट्स मधून नक्की सांगा.